तर मित्रांनो आज बुधवार आणि आज आहे खुशखबर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता वाजले 6 आणि बाहेर पडतोय पाऊस आणि नाश्त्याला आता आलोय भिजून निताताई काय नाश्त्याला करते बघाव। तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज अशी खुशखबर आहे की आज लाडक्या भावानी लाडक्या बहिणीचे ज्यांचे ज्यांचे 3 महिन्याचे पैसे जमा नव्हते झाले त्यांचे 85 रुपये झाल्यात जमा। 4,500 रुपये 3 हप्ते आमच्यात आलेले आहेत। पण आमच्या निताताईचं काय 1500 रुपये जमा झालं नाही। आमचे पहिले 3,000 रुपये आले त्यामुळे आम्हाला काय आले नाही। पण ज्यांच्या आज एकही हप्ता आला नव्हता 3,000 नव्हते आले त्यांना एकदम 4,500 रुपये भेटलेत। असू द्या भेटते ना आम्हाला बी नाही का भेटेल नाही का नाही। पण विशेष म्हणजे त्यांना नव्हते आलेला त्यांना डायरेक्ट 4,500 आले। त्यामुळं कसं काय वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या लाडक्या मिळून 4,500 रुपये आले। अंडे करते आता असू द्या 29 तारखेपर्यंत सगळ्याला येणार काय टेन्शन घेऊ नका। फक्त आधार कार्ड लिंक बँकेची नीट व्यवस्थित करून घ्या केवायसी करून घ्या तर सगळं लिंक असं मोबाईल नंबर हे आधार कार्डात पैसे जमा होतात बघा। म्हणजे आणि पैसे जमा झाले तरी ई केवायसी केल्याशिवाय पैसे निघत नाहीत। जर खातं तुमचं स्टॉप असेल ते चालू करायचं असेल त्याला ई केवायसी म्हणजे नवीन खातं असेल तर काही प्रॉब्लेम नाही जुनं खातं असेल तर त्याला केवायसी करून घ्या। तर चला अंड्यामध्ये कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर बर तर असे आमलेट करून घेते मी मस्त बाहेर पडतोय पाऊस त्यामुळे इतका जोर आलाय पावसाला की वैताग आलाय दिवस म्हणजे जवळजवळ रोज दुपार झाली तुम्हाला मागाचा व्हिडिओ मी टाकलाय 4 वाजता रोज असा मुसळधार पाऊस येतोय। खूप दिवस झालं पाऊस नव्हता। हळद आणि लाल तिखट आणि कसं होतं मित्रांनो समजा सिटीतल्या लोकांचं काही नाही पण खेडेगावातनी बाजरीची काढणी भुईमुगाची काढणी ते वाळाय घालायचं लागते त्यामुळं आता काय सध्या थोडं पावसाची आवश्यकता नाहीये पण ते म्हणजे नुकसानीचाच पाऊस आहे का नाही। पाऊस तसा कसा हातीचा पाऊस आहे भाद्रपद हा पण पाऊस असतो पण नुकसानीचाच पाऊस आहे लिमिट असतं यायचं तो यायला लागला की असा माणसाला घाबरच करतो। बाजऱ्या वाळायच्या कशा काय बाजऱ्या कणस फुटतात कोणाच्या काढण्या चालू इथं वैताग आलाय त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा नुकसानीचाच पाऊस आहे। म्हणजे ते जरा खुशखबर सांगावं लाडक्या बहिणीचे लाडक्या भावाने लाडक्या बहिणींचे पैसे जमा करायला सुरुवात केली आणि त्यात लाडक्या मिळून माझे 4,500 रुपये आलेत आणि तुमचं पण 29 तारखेपर्यंत सगळ्यांचं येतील आहे का नाही। आणि मस्त आता चाललाय आमचा आमलेटचा बेत तर अंडा आमलेट म्हणजे तेल होतं चला तर आणखी काय सोबत खायचं ते पण बघूया। तर असं काढाय सगळ्याला माहितीच आहे कसं होतं पावसाळ्यात गरमागरम भजी करण्यापेक्षा गरमागरम आमलेट आणि थंड ब्रेड आहे का नाही। आमलेट ब्रेड मस्तपैकी नाश्ता। आता हे अंडा आता ना थोडस भाजत आलं की ह्याच्यावरती आता आपण ब्रेड लावून घेणार आहे। तर वेगळ्या पद्धतीचं अंडा ब्रेड कसं करते ते बघूया आपण। बरं एकदम टेस्ट घ्या करून घ्या ब्रेड तर लयच मोठा लिहिता ब्रेड खूप छान आणि एकदम छान असे आणि सारखं सारखं नाही आम्ही बरं का नसतं ब्रेड कधीतरी आपलं 8 महिना 2 महिन्याला नाही का तर हे ब्रेड असे लावून घ्यायचे व्यवस्थित अंड्याला आणि झटपट झप झप झुप झुप ब्रेड खायचं झटकी पायात। आता चाललंय अजून एक अंडे वरून फोडायचे नाही फोडायचं ते कसं चिकटल मग ते चिकटणार नाही मग नको ते तळून तरी कच्च नाही घ्या फोडून घ्या। चला घ्या परत एक ओतून थोडं काय करते त्याच्यावरती ओतून घेते म्हणजे खरं बघा म्हणजे सँडविच सारखं कसं केलंय काम। आता त्याला पलटी मारून घेते बरोबर घ्या ओके हे बघा मस्त पैकी अंडा ब्रेड कसं काय झाले आता ते झाल्यानंतर दोन्ही आमलेट ब्रेड अंडा ब्रेड नाही आमलेट ब्रेड अंड्यापासूनच केले की हो पण आमलेट ब्रेड म्हणायचं बरं अंडा ब्रेड तर अंडा ब्रेड काय काय असं आपल्याला खायला मिळणं मला तर या मित्रांनो अंडा ब्रेड खायला आमलेट ब्रेड खायला तर बघा कसं झाले अंडा ब्रेड आमलेट ब्रेड नक्की कमेंट मध्ये सांगा। चला ओके या सगळ्यांनी गरमागरम बाहेर पाऊस पडत आहे आणि अंडा ब्रेड खायला या सगळे।